जय हिंद मित्रांनो. तर आपण आज पाहणार आहोत नवोदय विद्यालय याबद्दल आपण आज संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण पेपर पॅटर्न कसा असतो, सिलेबस काय आहे आणि यानंतर त्यामध्ये आपण कशा प्रकारे कोणकोणते क्वेश्चन फेस करणार आहोत आपण याबद्दल माहिती पाहू. ठीक आहे, सर्वात पहिला आपण पाहू या ठिकाणी बघा व्हॉट इज जवाहर नवोदय विद्यालय कंप्लीट गाईड. म्हणजे यामध्ये आपण पाहणार आहोत की ॲक्च्युअल जवाहर नवोदय विद्यालय ही जी एक्झाम आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतल्या जाते किंवा पूर्ण भारतामध्ये घेतली जाते, ही ॲक्च्युअल कशासाठी आपल्याला महत्त्वाची आहे. व्हॉट इज जवाहर नवोदय विद्यालय. जवाहर नवोदय विद्यालय एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो JNVS म्हणतो, हे को एज्युकेशनल फुल रेसिडेंटल गव्हर्नमेंट स्कूल अवेलेबल करून देते आपल्याला. यामध्ये आपल्याला पूर्ण फ्री पद्धतीने 6 पासून ते 12 पर्यंत आपल्याला एज्युकेशन फ्रीमध्ये भेटते. ठीक आहे, यामध्ये आपल्याला काय काय भेटते, आपल्याला यामध्ये हॉस्टेलची सुविधा भेटते. त्यानंतर आपल्याला न्यूट्रिशियस मील्स म्हणजे आपलं या ठिकाणी फुकट पद्धतीने किंवा फ्री पद्धतीने आपल्याला गव्हर्नमेंटकडून आपला आपल्याला आहार अवेलेबल केला जातो. त्यानंतर फ्री बुक्स, युनिफॉर्म्स आणि मॉडर्न लॅबोरेटरीज म्हणजे आधुनिक पद्धतीच्या अवेलेबल असलेले पुस्तकं, टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान याबद्दल आपल्याला सगळ्या गोष्टीचं माहिती आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिली जाते. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला स्पोर्ट्समध्ये पण आपल्याला करिअर करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला याचं पण गायडन्स आपल्या या ठिकाणी भेटते. ठीक आहे, सो नेक्स्ट आपण पाहणार आहेत की ॲक्च्युअलमध्ये व्हाय वॉज जवाहर नवोदय विद्यालय इस्टॅब्लिश्ड. म्हणजे हे जे जवाहर नवोदय विद्यालय आहे हे ॲक्च्युअल का बनवण्यात आले होते. ठीक आहे, तर हे बनवण्यात आलेले आहे की बेसिक जे असे काही मुलं, असे काही विद्यार्थी आहेत ग्रामीण भागामधले की ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे पण ते इकॉनॉमिकली एज्युकेशन घेण्यामध्ये सक्षम नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशली जवाहर नवोदय विद्यालयाची सुरुवात झालेली आहे. यामध्ये जे विद्यार्थी टॅलेंटेड आहेत ते विद्यार्थी 6मध्ये जर आपण एक्झाम ही क्वालिफाय केली, 6मध्ये जर आपण ही एक्झाम दिली तर पुढचं शिक्षण आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट घेता येते. ठीक आहे, यामध्ये अकॅडमिक एक्सलन्स. ठीक आहे, यामध्ये आपल्याला अकॅडमिक एक्सलन्स, लीडरशिप, डिसिप्लिन, मॉरल व्हॅल्यूज. आता अकॅडमिक एक्सलन्स म्हणजे काय, आपल्याला जेवढ्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत फ्युचरिस्टिक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी त्या सगळ्या आपल्याला याच्यामध्ये आपल्याला शिकवल्या जातात. त्यानंतर डिसिप्लिन ॲक्च्युअलमध्ये या ठिकाणी आपल्याला डिसिप्लिनबद्दल बी खूप चांगली माहिती किंवा खूप चांगल्या पद्धतीने या स्कूलमध्ये आपल्याला डिसिप्लिनची व्हॅल्यूज आणि इथिक्स आपल्याला सांगितलं जातं. यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. यामध्ये तुम्ही ज्या बी फील्डमध्ये तुम्हाला भविष्यात पुढे करिअर करायचं आहे त्या फील्डमध्ये तुम्हाला पर्सनल डेव्हलपमेंटचे कोर्सेस या ठिकाणी अवेलेबल असतात. त्यानंतर नॅशनल इंटिग्रेशनचा बी याच्यामध्ये नेशनचं महत्त्व किंवा नॅशनल लेवलला असणाऱ्या एक्झाम, नॅशनल लेवलला असणाऱ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये ठीक आहे या ठिकाणी आपल्याला यामध्ये याची व्हॅल्यू, याची इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते. त्यानंतर आपण पाहणार टू प्रमोट नॅशनल इंटिग्रेशन. नॅशनल इंटिग्रेशन का गरजेचं आहे, स्टुडंट्स फ्रॉम द डिफरंट स्टेट्स पार्टिसिपेट इन द मायग्रेशन स्कीम वेअर दे स्टडी इन द अनदर स्टेट्स. JNV हेल्पिंग देम लर्न न्यू लँग्वेजेस, कल्चर अँड ट्रेडिशन्स. म्हणजे काय होतंय, या ठिकाणी JNV जे आहे, जे आपलं जवाहर नवोदय विद्यालय आहे, जे असे विद्यार्थी आहेत जे मायग्रेशन करून आलेले आहेत आपल्या दुसऱ्या स्टेटमध्ये, त्यांच्यासाठी या एक्झामनुसार आपण काय करू शकतो, एक्झामच्या थ्रू आपण चांगल्या पद्धतीनं ते आपलं स्किल्सनुसार समोर ते आपल्याला स्वतःला डेव्हलप करू शकतात अलग अलग क्षेत्रामध्ये. यामध्ये तुम्हाला 6 पासून 12 पर्यंत पूर्ण जे आपलं 6 पासून ते 12 पर्यंत पूर्ण एज्युकेशन तुम्हाला फ्रीमध्ये भेटते. ठीक आहे, आता आपण पाहूया या ठिकाणी आपण पाहणार आहोत ॲक्च्युअलमध्ये सिलेबस कसा आहे, पॅटर्न काय आपल्या जवाहर नवोदय विद्यालयाचा. ही एक्झाम घेतली जाते 6 क्लाससाठी. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण पाहू नवोदय JNVS 2026 क्लास एक्झाम पॅटर्न. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपण एक्झाम पॅटर्न पाहणार आहोत ॲक्च्युअलमध्ये काय असतो. ठीक आहे, चला पहा. या ठिकाणी आपले सगळ्यात पहिले असते मेंटल ॲबिलिटी, आपण ज्याला म्हणतो मॅथ. ठीक आहे, आपण ज्याला म्हणतो बुद्धिमत्ता ॲक्च्युअलमध्ये. सो बुद्धिमत्तामध्ये आपल्याला टोटल 40 क्वेश्चन असतात. 40 क्वेश्चन आपल्याला 50 मार्कासाठी असतात. याला आपला वेळ भेटतो 60 मिनिट. ठीक आहे, त्यानंतर आपल्याकडे ते अरिथमॅटिक टेस्ट ज्याला आपण म्हणतो गणित. हे गणित असते आपल्याकडे, गणिताचे असतात आपल्याकडे 20 क्वेश्चन. हे जिथं 25 मार्क्ससाठी आपल्याला वेळ असतो 30 मिनिट्स. त्यानंतर लँग्वेज. आता लँग्वेज बेस अपॉन आपल्यावर डिपेंड असते की आपण इंग्लिश पण घेऊ शकतो आणि आपण मराठी पण घेऊ शकतो. ठीक आहे, सो हे आपल्यावर डिपेंड असते. ती आपल्याला असते 20 क्वेश्चन असते, तर हे असतात आपल्याला 25 मार्क्ससाठी. टाइम असतो आपल्याला 30 मिनिटं. आपल्याला टोटल क्वेश्चन आहेत 80, टोटल मार्क आहेत आपल्याकडे 100 आणि आपल्याला टोटल वेळ भेटतो 120 मिनिटे. म्हणजेच आपला वेळ भेटतो 2 तास. आपल्याकडे 2 तास इतका वेळ असतो फॉर दिस पर्टिक्युलर ह्या एक्झामसाठी आपल्याला 2 तास भेटतात. ठीक आहे, नंतर आता आपण पाहू याच्यामध्ये. आता पहा
या ठिकाणी आपण पाहू की मेंटल ॲबिलिटीमध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर करणार. ठीक आहे, सगळ्यात पहिलं मेंटल ॲबिलिटीमध्ये आपल्याला ऑड मॅन आउट, ज्याला आपण म्हणतो वेगळा घटक ओळखा, हा आपला सगळ्यात फर्स्ट टॉपिक आहे. सेकंड, फिगर मॅचिंग, आकृती जुळवा. थर्ड, पॅटर्न कम्प्लिशन म्हणजे नमुना आकृती पूर्ण करा. त्यानंतर फिगर सिरीज कम्प्लिशन म्हणजे आकृती मालिकेतील पुढची आकृती आपल्याला याच्यामध्ये पूर्ण करायची आहे. नंतर ॲनॉलॉजी म्हणजे साम्य शोधायचं, सेम सेम आकृती आपल्याला शोधायची. त्यानंतर जिओमेट्रिकल फिगर्स कम्प्लिशन म्हणजे भूमिती आकृत्या पूर्ण कशा करायच्या आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर मिरर इमेजिंग किंवा मग आरशातील प्रतिमा कशा प्रकारे तयार होते ते पण आपल्या याच्यामध्ये सॉल्व्ह करायचे. त्यानंतर पंच होल पॅटर्न म्हणजे कागदाच्या घड्या किंवा कागद दुमतल्यानंतर आपण एखादा कोना कट केला, तो त्याला आपण फोल्ड ओपन केलं, फोल्डेड कागद जर ओपन केला तर ॲक्च्युअलमध्ये कशा प्रकारे इमेज फॉर्म होती हे आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहोत. त्यानंतर स्पेस व्हिज्युअलायझेशन, ज्याला आपण म्हणतो अवकाशीय कल्पनाशक्ती, म्हणजे आपल्या मेंटल ॲबिलिटीवर डिपेंड असणाऱ्या व आपल्या कल्पनाशक्तीला चालना देणारे क्वेश्चन जे असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर एम्बडेड फिगर्स, लपलेली आकृती, आपल्याला एक पूर्ण आकृती दिली जाईल, एक डायग्राम दिली जाईल आणि त्याच्यामध्ये कोणती आकृती लपलेली आहे ती आपल्याला शोधून काढायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने आपण बुद्धिमत्तामध्ये आपण एवढे टॉपिक्स यामध्ये कव्हर करणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपलं अरिथमॅटिक, ज्याला आपण म्हणतो गणित. ठीक आहे, आपण याला बेसिकली आपण अंकगणित किंवा गणित म्हणतो. याच्यामध्ये आपण कोणकोणते टॉपिक कव्हर करणार आहोत ते पाहूया. सगळ्यात पहिलं नंबर अँड न्यूमेरिक सिस्टम, ज्याला आपण म्हणतो की संख्या व संख्या पद्धती, हे आपण या ठिकाणी कव्हर करणार. नंतर 4 फंडामेंटल ऑपरेशन्स, 4 मूलभूत क्रिया ज्या आपल्या असतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, या आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्यानंतर फॅक्टर्स अँड मल्टिपल्स म्हणजे गुणक व पटी, म्हणजे आपण ज्या म्हणतो ना 2च्या पटीतली संख्या, 4च्या पटीतली संख्या, त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपण यामध्ये गुणक व पटी याचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर डेसिमल. ठीक आहे, डेसिमल म्हणजे काय असते, दशांश. दशांश म्हणजे काय असते, जे आपण पाहतो ना 0.3, 0.4, 6.8, याला आपण म्हणतो ना दशांश. या दशांशचे आपण न्यूमेरिकल्स याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर मेजरमेंट, ओके सॉरी, त्यानंतर फ्रॅक्शन अँड डेसिमल कन्व्हर्जन, अपूर्णांक व दशांशचे रूपांतर कसे करतो आपण ते पाहणार आहोत. त्यानंतर मेजरमेंट म्हणजे मोजमाप. ठीक आहे, जे आपले युनिट्स असतात ना मोजमापचे, ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन, सरळीकरण. ठीक आहे, कोणत्या पण एखाद्या गणिताला सरळ कसं करायचं, एखादं इक्वेशन दिलेलं आपल्याला, समीकरण दिलेलं, समीकरणाला सरळ कसं करायचं, या पद्धतीने आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यानंतर प्रॉफिट आणि लॉस, ज्याला आपण म्हणतो नफा व तोटा. त्यानंतर आपण पाहणार आहोत पेरिमीटर अँड एरिया, परिमिती व क्षेत्रफळ. अँगल म्हणजेच कोन काय असतो. त्यानंतर आपण पाहतो डेटा अनालिसिस, जे आपली माहिती व विश्लेषणाची आपण याच्यामध्ये माहिती पाहणार आहोत. ठीक आहे, आता बघा आपल्याकडनं नेक्स्ट आहे जो आपला थर्ड पार्ट आहे, ज्याला आपण म्हणतो लँग्वेज स्टडी. ठीक आहे, लँग्वेज स्टडीमध्ये आपण काय पाहिजे, मराठी किंवा इंग्लिश लँग्वेज आपण घेऊ शकतो. आपण आता महाराष्ट्रामध्ये आहोत तर आपण काय करू शकतो, मराठी लँग्वेज आज आपली चूज लँग्वेज आपण करू शकतो. ठीक आहे, नंतर मग आता याचा सिलेबस काय आपल्या लँग्वेजचा. लँग्वेजमध्ये आपण काय पाहतो, सगळ्यात पहिलं आपल्याला काय दिलेलं असते की एक रिडिंग कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज, म्हणजे काय, आकलन उतारा व गद्य उताराचे आकलन. आपल्याला एक उतारा दिलेला असतो, या पद्धतीने आपल्याला उतारा देते ते. ठीक आहे, ह्या उतारा आपल्या ओळखीचा नसतो किंवा अनोळखीचा पण असू शकतो. ठीक आहे, डिपेंड आपण रिडिंग, आपण किती अभ्यास करतो याच्यावर. ठीक आहे, हा एक उतारा असतो, या उत्तराचं आपल्याला रिडिंग करावं लागते. रिडिंगच्या बेसवर आपल्याला खाली 5 ते 6 क्वेश्चन दिलेले असते. ठीक आहे, मिनिमम तर 5च असते. ठीक आहे, सो या 5 क्वेश्चनचे आन्सर आपल्याला या उतारा वाचून आपल्याला द्यायचे असते. ठीक आहे, तर यामध्ये काय काय येऊ शकते, त्या उतार्यावर बेस काय क्वेश्चन असते, एखादी स्टोरी असेल, त्या लेखकाचं नाव, ठीक आहे, त्याचे काय ऍक्शन आहेत, काय कामं केली त्यानं, त्याच्याबद्दल आपल्याला तिथं विचारतात. मेनली आपला ग्रामरचा भाग काय होतो, सगळ्यात पहिला आपल्याला विचारतात नाऊन बद्दल. ठीक आहे, नाम काय असते, नामचे प्रकार. नंतर प्रोनाऊन बद्दल, ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण नाम, सर्वनाम, विशेषण म्हणतो, व्हर्ब म्हणजे क्रियापदाबद्दल. ठीक आहे, अँटोनॉमस म्हणजे विरुद्धार्थी शब्द आणि सिनोनॉमस म्हणजे समानार्थी शब्द. या सर्व हा जो पार्ट आहे हा आपला ग्रामरचा पार्ट आहे. ठीक आहे, हा आपला रिडिंग स्किल आपल्याला म्हणतो, त्याला रिडिंग कॉम्प्रिहेन्सिव्ह स्किलचा पार्ट आहे. तर या पद्धतीने आपण पाहिलं की कशा प्रकारे आपला एक सिलेबस 2026 किंवा 2027 साठी नवोदय विद्यालयाचा आपल्याला या ठिकाणी अवेलेबल आहे. ठीक आहे, तर आपण काय करू, यावरील एक एक्झाम्पल पाहू की ऍक्च्युअल आपल्याला कोणत्या पद्धतीनं प्रॉब्लेम फेस करायचे किंवा कोणत्या पद्धतीने आपल्याला गणित फेस करायचं आपण ते पाहू या ठिकाणी. बघा आपल्याकडे एक क्वेश्चन आहे सगळ्यात पहिला, जो की आपण याला मोस्ट ऑफ द बुद्धिमत्ता, ज्याला आपण म्हणतो ना मेंटल ॲबिलिटी टेस्ट, याच्यामध्ये पाहतो. एक सॅम्पल क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन काय, विच फिगर इज डिफरंट फ्रॉम द अदर्स. आता आपल्याकडे 4 आकृत्या आहेत, स्क्वेअर आहे, ट्रायंगल आहे, सर्कल आहे आणि आपल्याकडे एक स्टार आहे. आपल्याला विचारलं की 4 पैकी कोणती आकृती वेगळी आहे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये पण अँगल्स आहेत, बरोबर आहे, या ठिकाणी अँगल आहे, या ठिकाणी पण अँगल्स आहेत, हे जे अँगल्स या ठिकाणी पण अँगल्स आहेत. स्टारमध्ये पण काय आहेत आपल्याकडं,
अँगल्स आहेत, पण सर्कलमध्ये अँगल आहे का कुठे? नाही. ठीक आहे, तर ही आकृती काय आहे? थोडीशी वेगळी आहे, म्हणून आपण काय म्हणतो? सर्कल इज अवर आन्सर. तो सर्कल काय आपली इथं आन्सर असणार, कारण की वेगळी आकृती आपल्याला ओळखायची. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. काय बघा आता, क्वेश्चन नंबर 2, फाइंड द ऑड नंबर. आता याच्यामध्ये आपल्याकडे 4 अंक दिले. ठीक आहे, 12, 18, 24, 25. ठीक आहे, तर आपल्याला ऑड नंबर फाइंड आउट करायचा आहे. ऑड नंबर म्हणजे काय असतं? ऑड नंबर म्हणजे एक वेगळी संख्या. ठीक आहे, वेगळी संख्या म्हणजे कोणती वेगळी संख्या? या 4 मध्ये वेगळी असणारी संख्या आपल्याला फाइंड आउट करायची. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये बघा आता 12, 18, 24 याच्या ठिकाणी 2 आहे, एकक स्थानी 2 आहे, एकक स्थानी 8 आहे, एकक स्थानी 4 आहे. ठीक आहे, तर आता काय याच्यामध्ये आपण याला म्हणतो की इव्हन नंबर्स. हे काय असतात आपले? इव्हन नंबर्स, ज्याला आपण म्हणतो समसंख्या. काय म्हणतो याला आपण? समसंख्या. आणि बघा ही जी 25 एकक स्थानी किती आलं? 5, याला आपण म्हणतो ऑड नंबर. ठीक आहे, ऑड नंबर. याला आपण म्हणतो विषम संख्या. याला काय म्हणतो आपण? विषम संख्या. तर मग आपल्याला काय ओळखायचं? एक वेगळं पद ओळखायचं कोणतं? ठीक आहे, ते हे तिन्ही पण काय येतं? इव्हन नंबर आहेत, आणि 25 काय? ऑड नंबर. म्हणजे आपला आन्सर काय पाहिजे? 25. ठीक आहे, समजलं? आता आपल्याकडे आणखी एक नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन आपला मॅथ मधला आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय म्हणतो. आता आपल्याला आपण कोणत्या टॉपिकवर पाहिलो? प्लेस व्हॅल्यू मध्ये स्थानिक किंमतचा एक क्वेश्चन पाहायला लागलो. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इन 75,248? 75,248 मध्ये जे 5 संख्या आहे, या 5 संख्येची काय म्हणलं? हे कोणती व्हॅल्यू विचारली? प्लेस व्हॅल्यू. काय? प्लेस. प्लेसचा अर्थ काय असते? जागा. प्लेस म्हणजे काय असती? जागा. ठीक आहे, काय असती? जागा. आता व्हॅल्यू म्हणजे काय? किंमत. पहा बरं, 5 इथे. ठीक आहे, 5 इथे. आपण जर 5 ठेवलं तर 5च्या अगोदर किती संख्या आहेत? 1, 2, 3. म्हणजे 5ची प्लेस व्हॅल्यू, जी 5ची जागा आहे, याची किंमत किती आली? 5,000. ठीक आहे, त्यामुळे आपला आन्सर आहे का बघा 5,000. हा ठीक आहे, या ठिकाणी 5,000 आहे. ऑप्शन नंबर सी. तर आपण काय म्हणू शकतो की 5ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 5,000, किंवा आपण त्याला म्हणतो 5,000. ठीक आहे, हा आपला एक मॅथचा क्वेश्चन होता. या ठिकाणी पाहतो आपण. आता आपल्याला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. सेकंड एक्झाम्पल विचारला आपल्याला, व्हॉट इज द फेस व्हॅल्यू ऑफ 8? आता या ठिकाणी 48,623. ठीक आहे, या ठिकाणी आता आपल्याच्या अगोदर काय विचारली होती? याच्या अगोदर विचारली आपल्याला होती प्लेस व्हॅल्यू. काय विचारली होती? प्लेस व्हॅल्यू आपल्याला विचारली होती. ठीक आहे, या ठिकाणी काय विचारली? फेस व्हॅल्यू. फेस म्हणजे आपल्याला दिसते किती? तर फक्त 8 दिसायला लागले. तर 8ची फेस व्हॅल्यू काय असणार आहे? ओनली 8. ठीक आहे, त्याच्यामुळे काय आन्सर? ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा आता आपला. एक्झाम्पल, फाइंड द नाउन्स क्वेश्चन. आता हा जे क्वेश्चन आहे आपला लँग्वेज बेस स्टडीवर आहे. जे आपलं ग्रामर आपण म्हणतो ना, एक तर मराठी किंवा इंग्लिश, आपण जी पण लँग्वेज घेऊ आपल्या बेसिसवर, त्यामध्ये आपल्याला क्वेश्चन विचारतात ग्रामर बेसिसवर. त्याच्यामध्ये आपला क्वेश्चन विचारला आहे, आयडेंटिफाय द नाउन. आपल्याला एक सेंटेन्स दिलेलं आहे, द डॉग इज स्लीपिंग अंडर द ट्री. म्हणजे एक कुत्रा झाडाच्या खाली झोपलेला आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला नाउन ओळखायचं कोणतं आहे? तर बेसिक गोष्ट आहे, डॉग इज द नेम. ठीक आहे, ट्री का नाही बरं? ट्री इज अ कॉमन नेम. ट्री काय असते? सामान्य नाम आहे, कॉमन नाम आहे. ठीक आहे, आणि डॉग काय? स्पेसिफिक नाम आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो? डॉग इज अ ॲनिमल. देअरफॉर नाउन इज काय? याच्यामध्ये नाउन काय? मग डॉग. ठीक आहे, हा होता आपला एक लँग्वेज बेसचा क्वेश्चन. ठीक आहे, आपल्याकडे सेकंड क्वेश्चन आहे बघा, विच इज द कॉमन नाउन. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले इथं, इंडिया, रवी, सिटी आणि मंडे. यामध्ये आपल्याला ओळखायचं कॉमन नाउन कोणतं? कॉमन नामचा अर्थ काय असतंय? सामान्य नाम, एक कॉमन नाम जे आपण बेसिक वापरतो. ठीक आहे, इंडिया एकच कंट्री पुऱ्या वर्ल्डमध्ये. ठीक आहे, रवी एक स्पेसिफिक बॉय असू शकतो, विद्यार्थी असू शकतो. आता मंडे इज अ स्पेसिफिक, ठराविक नाव आहे ना. ठीक आहे, सोमवारचं ठराविक एक वार आहे आपला ठराविक. तर पण सिटी म्हणजे काय? कोणती पण सिटी असू शकते. ठीक आहे, जसं की इंडिया, पाकिस्तान, अमेरिका, आफ्रिका. ठीक आहे, इट मे बी द डिफरंट सिटीज. तो सिटी कोणती पण असू शकते. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? कॉमन नाव काय याच्यामध्ये? सिटी आपलं काय? कॉमन नाव. तर आपला आन्सर काय असेल? सिटी. ठीक आहे, या पद्धतीने आपण काय केलं? बेसिक इंट्रोडक्शन पाहिलं किंवा बेसिक एक्झाम्पल पाहिले की नवोदय जी एक्झाम आहे आपली इतकी पण हार्ड नाही, इतकी पण टफ नाहीये. त्याच्यामध्ये आपण बेसिक पद्धतीनं या ठिकाणी आपण जे पाहिलेले एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, तर ठीक आहे, तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद.